नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ईश्वरी विचार करत असते की मी अर्णव सरांच्या प्रेमात कसे पडले होते. म्हणजे जेव्हा मला जलन झाली की मी त्यांच्याशिवाय दुसऱ्या कोणाकडेही बघू शकत नाही आणि त्यांना कोणासोबतही बघू शकत नाही, हे जेव्हा मला समजलं तेव्हा मला त्यांच्यावरचं प्रेम जाणवलं. बढिया इशू. आता तुला अर्णव सरांना ती जाणीव करून दिली पाहिजे की त्यांनीही कोणासोबत मला बोलताना किंवा काही करताना बघितले तर त्यांना तशी जलन व्हायला हवी. ईश्वरी म्हणते, पण करू कसं? काय करू ज्याने अर्णव सरांना जलन होईल? आता ती विचार करू लागते की नक्की काय करायचं आहे. त्यामुळे मग आता इथे अर्णव विचार करायला लागतो की मिस इंदोरचं काय सुरू आहे. अर्णव त्याच्या कामामध्ये बिझी असतो. ईश्वरी विचार करते की चला आता मी करतेच. तिला एक काहीतरी आयडिया सुचते. ईश्वरी फोन लावते आणि म्हणते की हॅलो सिद्धू, कसा आहेस तू? अरे खूप खूप आठवण काढली मी तुझी. अरे सध्या काय ना बिझी असते म्हणून फोन करायला वेळ नाही रे. पण अरे असं अजिबात नाही आहे, मला तुझी खूप खूप आठवण येते. अरे तुझी बाईक मी विसरू शकते का? कधीच नाही. तुझ्या बाईकवरून आपण किती फिरायचो, मजा करायचो माहिती आहे ना. आणि कसं आहे, कधी खजाना गणेशला गेलास ना तर माझा नमस्कार नक्की सांग. हो हो, अरे मी कसं विसरू शकते. आपण गणेशजीला दोघंजणं एकत्रच जायचो आणि अगदी हक्काने मी तुलाच सांगायची. तुझ्याच बाईकवरून मी जायची, माहिती आहे ना तुला. अजिबातच तुझ्याशिवाय कुठेही फिरलेले नाही आहे मी. अरे हो, आणि मला खरंच तुझी खूप आठवण येते रे. तुझा एखादा हल्लीचा फोटो पाठव ना मला. बरेच दिवस झाले तुला मी पाहिलेच नाही आहे. हे सगळं जेव्हा ती बोलत असते मागून अर्णव तिच्याकडे रागानेच बघत असतो. त्याला हे सगळं ऐकून खूपच आता जेलस फील व्हायला होत असतं. ती म्हणते की बरं, अरे हो सध्या ना मला वेळच नाही आहे, पण तू तुझा फोटो पाठव ना मला. आणि हा तो डी पी ना, तो जरा बदल बरं का. किती जुना डी पी लावला आहेस तू, आता फोटो तो बदल. असं म्हणून ती मुद्दामच त्याला जळवण्याचे काम करत असते. तेवढ्यातच ती म्हणते की बरं ठीक आहे, चालेल चालेल, मी बोलू का तुझ्याशी नंतर? चालेल, मी नंतर आरामात तुला फुरसतमध्ये फोन करेन. अरे हो बाबा, तुझ्याशी मी दिनभर पण बोलू शकते तुला माहिती आहे. चल मी ठेवते हा फोन. असं म्हणून ती फोन कट करते. अर्णव तेवढ्यात समोर येतो. ईश्वरी मनात म्हणते की वा इशू, तीर एकदम निशाने पे लगा है. सर अगदी रागवल्यासारखी दिसतात, सरांना जलन झाली. तेव्हा ईश्वरी लगेच विचारते की काय झालं सर? अर्णव विचारतो की मिस इंदौर, हा आता तू कोणासोबत बोलत होती? तेव्हा मग ती म्हणते की आहे सिद्धू, माझा इंदोरचा मित्र आहे. एकदम बेस्टेस्ट फ्रेंड आहे माझा. अगदी लहान पहिलीपासून लास्ट इयर कॉलेजपर्यंत आम्ही दोघं बेस्ट फ्रेंड होतो. एकदम एकदम बढिया. आणि आम्हाला एकमेकांची कंपनी खूपच आवडायची. एकदम बेस्ट फ्रेंड आहोत आम्ही. आणि तुम्हाला काय सांगणार, आमचे किस्से. खूपच मजा करायचो आम्ही एकत्र. म्हणजे ते दिवस आठवले ना की किती छान वाटतं. तुम्हाला काय सांगणार, सिद्धू ना इतका मस्त आहे ना दिसायला, खूप हँडसम आहे, खूप आवडतो तो मला. असं म्हटल्यावर आता ईश्वरीकडे तो बघत राहतो. ईश्वरीला तो विचारतो की या सिद्धूबद्दल या अगोदर कधी मी ऐकलं नव्हतं. ईश्वरी म्हणते की कसं सांगणार, म्हणजे इतकं काही सांगण्यासारखं काय त्यात, आणि एवढं काय ना, तुम्हाला काय सांगायचं, असं झालं मला. त्यावेळेला मग तो विचारतो की मग तो सिद्धू वगैरे तो आहे कुठे, राहतो कुठे? तेव्हा मग ती म्हणते की अहो आमच्या तिथेच एरियामध्ये राहायचा तो, इंदोरमध्ये. खरंच खूप मैत्री होती आमची, एकदम घट्ट मित्र होतो आम्ही दोघंजणंही. असं ईश्वरी बोलल्याबरोबर अर्णव जरासा जेलस झालेला असतो. इशू मनातच विचार करते की वा, बरोबर इशू एकदम तीर निशाने पे ही लगा है. म्हणजे अर्णव सर जळतायत, त्यांना जलन होते ना, असं वाटतंय मला. त्यावेळेला मग आता अर्णव म्हणत असतो की मिस इंदोर काय झालं? तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर, मग माझे मित्र, मी त्याच्याशी बोलू ना, तुम्हाला काही प्रॉब्लेम तर नाही ना? तेव्हा आता अर्णव म्हणतो की नो मिस इंदोर, म्हणजे मला तसा काही प्रॉब्लेम नाही आहे, तू बोलू शकतेस. म्हणजे तुझं लग्न आता झालं, पण तुझे जे अगोदरपासूनचे रिलेशन्स आहेत ते तू लग्नामुळे स्पॉईल करावे असे मला वाटत नाही. तू तुझ्या फ्रेंड्ससोबत बोलू शकते, नो वरी. इवन माझेही काही जणी आहेत जे अजून टचमध्ये आहेत कॉलेजमधल्या. तेव्हा मग लगेच ती म्हणते की कोण, म्हणजे कोण टचमध्ये आहेत तुमच्या, म्हणजे मुली आहेत की काय? तेव्हा तो म्हणतो की येस ऑफकोर्स, रोझी, मारिया, अशा आणखी मुली आहेत, बियांका, या सगळ्या सगळ्या. तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते की बियांका? तेव्हा तो म्हणतो की प्रियांका नाही गं, बियांका. ती अशी शॉर्ट मिडी स्कर्ट घालायची, खूपच सुंदर होती ती पण. असे सगळे माझ्या कॉन्टॅक्ट्समध्ये होते, अजूनही आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही की लग्न झाल्यामुळे तू तुझ्या मित्रपरीला मला मला सोडावंस. मीही तसं काही अजिबात करत नाही.
त्यामुळे अजिबात तुझ्यावरही तसं काही रिस्ट्रिक्शन नाही आहे की तू सगळं काही सोडावे. तेव्हा आता ईश्वरी मनातच विचार करते की हे काय बोलत आहेत अर्णव सर, आणि तिला खूप राग येत असतो. मनातच विचार करते की नाही अर्णव सर, माझा असा कोणताही मित्र नाही आणि तुमची अशी कोणतरी मैत्रीण नसावी असंही मला वाटतं. मला नाही चालणार आहे तुमच्या कोणी मैत्रिणी असलेल्या. तेवढ्यातच आता अर्णवला महत्त्वाचा एक कॉल येतो. तो म्हणतो की व्हॉट आकाश, मी लगेचच निघालो, तू त्यांना थांबवून ठेव. आता लगेचच अर्णवला काय झालं आहे हे ईश्वरीला कळत नाही. ती म्हणते की अर्णव सर, काय झालं, तुम्ही असे अचानक घाईगडबडीत का बरं निघताय? तेव्हा मग अर्णव म्हणतो, भाई सिंदोर, एक इम्पॉर्टंट काम आहे, ठीक आहे, मला निघावं लागेल, मी आता काही बोलत नाही आहे, आपण नंतर बोलू. आणि हो, डोंट वरी, काळजी करू नको, मामा आहे इथे घरी, त्याच्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. आता लगेचच तो निघून जातो. ईश्वरी म्हणते की असं काय कारण निघालं असेल ऑफिसमध्ये जे हे निघून गेले, आणि यांच्या मैत्रिणीबद्दल काय बोलत होते ते बियांका यांना चालत असेल माझे मित्र असलेले, परंतु मला ना अजिबात नाही चालणारे मैत्रिणी असलेल्या यांच्या. बियांका म्हणे, बियांका शॉर्ट स्कर्ट घालणारी, बघतेच आता कोण आहे ती, नंतर बघितलं पाहिजे. ईश्वरी म्हणते की नाही नाही गणूबाप्पा, तू प्लीज काहीतरी सांभाळ कर. माझ्या अर्णव सरांच्या अशा कोणत्याही मैत्रिणी असलेल्या मला चालणार नाही बरं का. म्हणजे माझ्या गणूबाप्पाला ती आता रिक्वेस्ट करायला लागते की काही झालं तरीही माझे जे अर्णव सर आहेत ते फक्त माझेच राहिले पाहिजे असं वाटतं मला. ईश्वरी मनातच विचार करते, पण नक्की आता ऑफिसमध्ये इतका काय प्रॉब्लेम झाला असेल? अर्णव सर असे तडकाफडकी निघून गेले म्हणजे काही मोठा प्रॉब्लेम असेल का? नक्की काय झालं असेल असा विचार आता तिच्या डोक्यामध्ये येत असतो. ते काही न बोलता गेले त्यामुळे तिचं आणखीनच टेन्शन वाढलेलं असतं. तर इथे राकेश रूममध्ये येतो आणि विचार करतो की अंजलीचे सगळे दागिने बघितले पाहिजे. म्हणूनच तो लॉकर उघडतो आणि लॉकरमध्ये काही दागिने असतात आणि ते दागिने तो दरवाजा पुढे करतो आणि बाहेर काढतो आणि म्हणतो की यातला एक एक दागिना तरी जवळजवळ 2 ते 2.5 लाखाला जाऊ शकतो. याचा अर्थ की 2 ते 2.5 लाखाला हा एक हार जाऊ शकतो. म्हणजे आपण खूप मालामाल होणार. जवळजवळ हे 2-3 दागिने तरी विकून जवळजवळ 5-6 लाख रुपये येतील. तेवढे तर मिळाले तरी उत्तम आहेत. बरं, हे ठेवतो सगळे मी. आणि मनातच म्हणतो की चला, आता ही तर मला लॉटरी लागली, बाकीचे पैसे नंतर बघता येतील काय करायचं ते. तेवढ्यातच अंजली येते आणि अंजली विचारते की काय हो, हे काय करताय? तेव्हा मात्र तो घाबरतो आणि मग ती म्हणते की अंजली म्हणते की हे सगळं लॉकरमधलं तुम्ही बाहेर का काढताय सामान? ती खूप घाबरलेली असते की अचानक याला झालं तरी काय. तेवढ्यातच तो म्हणतो की अगं अंजली, त्याचं काय झालं ना की मी ना लॉकरमधून, म्हणजे हे लॉकर खुलायचं नव्हतं मला, मला फाईल्स हवी होती. माझी एक जुनी पुराणी फाईल आहे, ती मला शोधायची होती, म्हणूनच मी हे सगळं काढलं आहे. मग ती म्हणते की बरं, तुम्हाला फाईल शोधायची होती, मग लॉकर कशाला ओपन केली तुम्ही? ती म्हणते. त्यावर तो सांगतो की अगं ॲक्च्युली लॉकर, मला वाटलं की चुकून माकून फाईल जर लॉकरमध्ये राहिली तर, म्हणूनच मी लॉकरही उघडलं. बरं, ते ठेवून देतो. मग तो विचारतो की अगं अंजली, हे एवढे दागिने तू असे लॉकरमध्ये कसे काय ठेवले? मान्य आहे आपल्या घराला सिक्युरिटी आहे, पण तरीही चोराचं काही सांगता येते का? तेव्हा मग अंजली म्हणते की अहो ॲक्च्युली काय आहे ना, हे जे दागिने आहेत ते खोटे आहेत, खरे नाही आहेत. हे ऐकल्यावर त्याचा पचकाच होतो. तो म्हणतो की काय खोटे दागिने? तेव्हा ती म्हणते की हो, ॲक्च्युली काय आहे, खरे दागिने जेव्हा गौरीच्या वेळेला बनवलेले थे, आणि मग काय देवाला नंतर खरे दागिने बनवले ना सगळ्या, मग हे काय दागिने खोटेवाले मागेच पडले, तसेच राहिले असतील, आणि म्हणून हे असेच मी लॉकरमध्ये ठेवून दिले. तेव्हा मग तो म्हणतो की अच्छा, म्हणजे हे खोटे आहेत तर? तेव्हा ती म्हणते की हो हो, हे खोटे दागिने आहेत, परंतु जुने असल्या कारणाने मी अगदी छानपैकी जपून ठेवले आहेत. त्यावेळेला मग ती म्हणते की मला सांगा की कुठली फाईल आहे? तेव्हा तो म्हणतो निळ्या रंगाची, आणि मग ती फाईल शोधायला लागते. आणि राकेश मनातच विचार करतो की असं थोबाड फोडावंसं वाटतंय ना हिचं, म्हणजे खोटे दागिने कोण लॉकरमध्ये ठेवत असतं? खरंच मूर्ख म्हणजे मूर्खच आहे माझी बायको. काय बोलावं काहीच कळत नाही. आता दुसरा काहीतरी मार्ग शोधला पाहिजे. राकेश खूपच चिडलेला असतो. अंजली म्हणते की नाही हो, मला ती निळ्या रंगाची तुम्ही म्हणताय ती फाईल सापडत नाही. तेव्हा मग तो म्हणतो की बरं ठीक आहे, राहू दे, मी बघतो काय करायचं ते. त्यानंतर आता अर्णव ऑफिसमध्ये आलेला असतो. ऑफिसमध्ये आल्यानंतर सगळे जे सात्विक फॅशनचे बॉक्सेस असतात ते सगळे बॉक्सेस तसेच परत आलेले असतात. त्यामुळे तो म्हणतो की हे सगळं काय आहे? तेव्हा मग लावण्या आणि आकाश समोर उभे असतात. अर्णव येतो आणि विचारतो की गाईज, व्हॉट द हेल इज दिस? तेव्हा जे इन्व्हेस्टर असतात ते समोर उभे असतात आणि ते जोरजोरात टाळ्या वाजवत असतात, आणि जे काही अर्णवच्या बाबतीत घडतंय त्यामुळे ते बघतच राहिलेले असतात.
आणि म्हणतात की मिस्टर अर्णव, हे खरं तर प्रश्न आम्ही तुम्हाला विचारले पाहिजे की हे सगळं काय आहे. तेव्हा मग अर्णवला काहीच कळत नसतं. इन्व्हेस्टर म्हणतात की मिस्टर अर्णव राजे शिर्के, मी तुमच्या या विंटर कलेक्शनमध्ये इन्व्हेस्ट केलं कारण की मला वाटलं होतं की नक्की याच्यामध्ये काहीतरी आमचा फायदा होईल. परंतु अजिबातच असं काही होत नाही आहे. म्हणजे हा फायदा तर दूरच झालं, आम्हाला इतका मोठा लॉस का सहन करावा? म्हणजे तुम्ही आम्हाला सांगितलं होतं की हे इन्व्हेस्ट केल्यानंतर आपल्याला प्रॉफिट मिळणार, परंतु तसे काही झालेलं नाही आहे. हे बॉक्सेस मार्केटमधून जसेच्या तसे परत आले. आतापर्यंत असे कधीही आमच्यासोबत घडले नव्हते. आम्ही ज्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट केली ते प्रोजेक्ट पुन्हा आपलं चांगलंच झालेलं होतं. परंतु आता आता मात्र खूप चुकीच्या पद्धतीने हे घडलं आहे. त्यामुळे मला हे अजिबात आवडलेलं नाही आहे. त्यामुळे मलाही या इन्व्हेस्टमेंटमध्ये आता काही रस नाही असं वाटते. त्यावेळेला आता अर्णव म्हणतो की सर, आय नो, म्हणजे मी समजू शकतो, माझ्याकडूनही हे पहिल्यांदा घडतंय असं. माझ्या बाबतीतही असं कधी घडलं नव्हतं. पण ठीक आहे ना, विल फेस इट, म्हणजे आपल्याला नवीन काहीतरी स्ट्रॅटेजी काढाव्या लागतील आणि पुन्हा एकदा हा माल आपल्याला विकावा लागेल. डोंट वरी सर, आपण नव्याने काहीतरी करू. तेव्हा मग ते दुसरे इन्व्हेस्टर म्हणतात की हे बघा, म्हणजे तुम्ही म्हणताय ते ठीक आहे, परंतु काय गॅरंटी आहे त्याबद्दल? म्हणूनच आम्हाला हा लॉस जो आहे तो उगीचच आम्ही हा लॉस का बरं बेअर करावा? त्यासाठी आम्ही तुम्हाला एकच सांगतो, हे तुम्ही विसरला असाल की कॉन्ट्रॅक्ट तयार केलं होतं. ते म्हणजे की यामध्ये जराही लॉस झाला तर जे इन्व्हेस्टमेंट आम्ही केले होते ते सगळी अमाऊंट तुम्ही आम्हाला परत द्याल. शिवाय आमची जी अमाऊंट लॉस होईल तीही तुम्हाला आम्ही रिकवर करून द्यावे लागेल, समजलं? तेव्हा असं म्हटल्यावर सगळेजण टेन्शनमध्ये येतात. आकाश म्हणतो की सर, प्लीज लिसन टू मी, म्हणजे मला काय बोलायचे ते ऐकून घ्या. असं कधी नेहमी होत नाही. लावण्य म्हणते की यस सर, प्लीज लिसन टू अस. परंतु ते काही ऐकायला तयारच नसतात. आता अर्णव समोर पेन धरून ते म्हणतात की हे घ्या मिस्टर राजे शिर्के, या फाईलवरती तुम्हाला सही करावी लागेल. कारण की हे जर तुम्हाला असं शांतपणे म्हणजे हवं असेल किंवा तुम्हाला आमचा लॉस भरून द्यावा लागेल असेच यामध्ये मेन्शन केलेले आहे आणि प्लीज साईन करा, असं अर्णवला ते सांगतात. त्यामुळे त्याच्याजवळ दुसरा कोणताही पर्याय उरलेला नसतो. आता अर्णव त्या पेपर्सवरती सह्या करतो आणि त्यानंतर मग आता अंजली टेन्शनमध्ये आलेली असते. अंजली ही विचार करत असते की हे असं कसं घडलं, तुला कोणी सांगितलं? तेव्हा ईश्वरी म्हणते की ताई, मगाशी अर्णव सर घाईघाईमध्ये निघून गेले ना, तेव्हा मला वाटलंच की काहीतरी प्रॉब्लेम झाला. म्हणूनच मग त्यावेळेला मी आकाश सरांना ऑफिसमध्ये कॉल केला. तेव्हा मला त्यांनी सगळं सांगितलं की काय घडलं आहे ते. तेव्हा अंजली म्हणते की खरंच आतापर्यंत असं कधीच घडलं नव्हतं गं. चिंटू खूप जास्त टेन्शनमध्ये असेल. मी काय म्हणते, तू एक काम कर ना ईश्वरी, तू तिथे ऑफिसमध्ये जा. म्हणजे तू तिथे ऑफिसमध्ये असणं जास्त गरजेचं आहे. चिंटू यावेळेला खूप मोठ्या क्रायसिसमध्ये अडकला आहे. तर वल्लरी हे सगळं ऐकत असते आणि काय नेमकं झालं आहे हे तिला माहीत नसतं. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की अंजलीताई, मी तिथे जाऊन काय करू, म्हणजे मला समजत नाही आहे. तेव्हा अंजली म्हणते की ईश्वरी, म्हणजे तू त्याच्यासोबत असतील ना तर तो जरा चिडचिड कमी करेल. तूच त्याला आवरू शकतेस. त्यामुळे प्लीज तू जा आणि जाताना काहीतरी खायला घेऊन जा. म्हणजे कसं आहे ना, तो जाताना काहीच खाऊन गेला नसेल तर थोडं खाल्ल्यानंतर त्यालाही जरा बरं वाटेल. तेव्हा ईश्वरी म्हणते की बरं ताई, ठीक आहे, तुम्ही नका काळजी करू, मी जाते अर्णव सरांकडे. तर वल्लरी मनातच विचार करते की काहीतरी लॉस झालेला दिसतोय, लावण्याकडून माहिती काढून घेतली पाहिजे. ती बाजूला निघून जाते. अर्णवने आता पुन्हा त्या जे प्रोडक्ट रिटर्न आले त्याच्यावरती प्रेझेंटेशन करायला सुरुवात केलेली असते आणि त्या कंपनीविषयी, म्हणजेच जे काही घडलं आहे त्याविषयी तो सगळं काही एक्सप्लेन पुन्हा करत असतो आणि तिथे लावण्याचंही पूर्ण व्यवस्थित लक्ष असतं. पुन्हा एकदा त्या सगळ्यांना तो ते प्रेझेंटेशन देत असतो, जेणेकरून पुन्हा आपले जे काही नवीन स्ट्रॅटेजीज आहेत त्या आखल्या जाव्यात, सगळे काही प्रोडक्ट्स विकले जावेत त्यासाठी. तेव्हा मग त्यातला एक माणूस म्हणजेच शिर्के म्हणतात की बरं ठीक आहे मिस्टर राजे शिर्के, तुम्ही हे सगळं प्रेझेंटेशन दिले, ओके आहे, परंतु हा माल विकला जाईल याची गॅरंटी काय आहे? नक्की याचं असं काय वेगळंपण आपण मार्केटमध्ये दाखवणार आहोत? इन द सेन्स त्याची कॅचलाईन काय असेल जी प्रोडक्टची लोकांना जाऊन भिडेल, त्यांच्या मनाला भिडेल, असं काहीतरी केलं पाहिजे. त्यावेळेला मग लावण्य म्हणते की वेट फॉर अ मिनिट, मी कॅचलाईन तयार करते. म्हणजे माझ्या डोक्यात ना काहीतरी कॅचलाईन्स आहेत, त्या मी तो सगळ्यांसमोर प्रेझेंट करते. आता लावण्या हे सगळं लिहित असताना सगळे तिच्याकडे बघतात आणि अर्णव पण लावण्याच्या कॉन्फिडन्सवर आता बघतच असतो की ती काय पुढे बोलणार आहे.
तिने लिहिलेलं असतं की फॅशन कम अलाइव्ह विथ सात्विक फॅशन्स, असं आपण तिथे करू शकतो किंवा त्यांना बोलू शकतो विंटर कलेक्शन इज सेट सेट विथ सात्विक फॅशन, असं काहीतरी आपण बोलू शकतो. म्हणजे कसं आहे ना, आपल्या कॅचलाईन ह्या अगदी व्यवस्थित वाटतील. तेव्हा मग ते जे सरदेसाई असतात ते म्हणतात की ओके, म्हणजे हे कॅचलाईन तर ओके, यात काही प्रॉब्लेम नाही, पण ना यामध्ये काहीतरी मिसिंग आहे असं मला वाटते. म्हणजे कसं आहे ना, या कॅचलाईनमध्ये असं काहीतरी स्पेशल हवं ते वाटत नाही आहे मला. तेवढ्यातच आता तिथून ईश्वरीचा आवाज येतो. सगळे विचार करत असतात की काय कॅचलाईन घ्यावी. ईश्वरी तेवढ्यातच आता समोरून येते. "आत येऊ का सर?" असं ती विचारते. तेव्हा अर्णव तिला बघून म्हणतो की "मिस इंदौर, तू इथे?" तेव्हा ती म्हणते की "हो अर्णव सर, म्हणजे मी जरा इथे आले, सॉरी मी मध्येच येते, पण मला जरा एक महत्त्वाचं बोलायचं आहे." तेव्हा अर्णव म्हणतो, "मिस इंदौर, इथे एक इम्पॉर्टंट मीटिंग सुरू आहे, म्हणून प्लीज थोड्या वेळाने बोलशील तर खरंच खूप बरं होईल." तेव्हा ईश्वरी म्हणते की "सर, हो त्या रिलेटेडच मला बोलायचं आहे आणि म्हणून मी इथे आले आहे." त्यावेळेला आता लगेचच जे इन्व्हेस्टर्स बसलेले असतात ते ईश्वरीला अगदी व्यवस्थितपणे ओळखत असतात. त्यामुळे ते देखील ईश्वरीला आतमध्ये येण्याची परवानगी देतात. "येस मिसेस राजेश शिर्के, प्लीज या." आता ईश्वरी आल्याबरोबर ती म्हणते की "मला माहिती आहे की जे काही घडलं आहे ते, परंतु मला एक गोष्ट लक्षात आली की हे जेव्हापासून घडले तेव्हापासून तुम्ही कोणीही शांत नाही आहे. सगळेजण खूप जास्त टेन्शनमध्ये आहेत. त्यामुळे मी एक गोष्ट करण्यासाठी इथे आली आहे." त्यावेळेला तर ती म्हणते की "मला माहिती आहे तुमच्या कामाचा लोड खूप मोठा आहे, परंतु त्या अगोदर तुम्ही लोकांनी जर थोडं थोडं खाऊन घेतलं ना तर खरंच तुम्हाला खूप बरं वाटेल." तेव्हा मग अर्णव म्हणतो की "मिस इंदौर, प्लीज असं नको करू, कारण कसं आहे ना, खूप महत्त्वाचं काम सुरू आहे आणि त्याशिवाय आमचं कलेक्शन पुढे जाणार नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की तू हे थांबव, आपण नंतर हे सगळं करूया." ईश्वरी म्हणते की "नाही सर, मी सांगते ना, आणि तुमच्या एकदा की पोटात गेलं तर नक्की तुम्हाला नवीन काहीतरी संकल्पना सुचू शकते, हो की नाही? म्हणूनच मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी खावं, म्हणजे कसं आहे ना तुम्हाला बरं वाटेल." त्यावर इन्व्हेस्टर म्हणतात की "आता ते इतक्या मनापासून सांगत आहे तर मग नक्कीच आपण हे करूया." त्यावेळेला आता हे सगळं बोलत असताना ईश्वरी म्हणते की "बघितलं, अर्णवच्या हातामध्ये ती प्लेट्स देते आणि सगळे जे इन्व्हेस्टर असतात त्यांच्यासाठी ती गाजरचा हलवा देते." आता लावण्य बघतच राहते की ही मिडल क्लास मुलगी मूर्ख आहे का? इतकी महत्त्वाची मीटिंग सुरू आहे आणि हिचं काय सुरू आहे? त्यावेळेला मग आता अर्णव म्हणतो की "मिस इंदौर." तेव्हा आता अर्णवला ती बघतच म्हणते की "सर, यांना एन्जॉय करू द्या हे सगळं." लावण्य रागाने तिच्याकडे बघत असते. त्यावेळेला आता ते सगळे खायला लागतात आणि ईश्वरी वाट बघते की त्यांचे नेमके रिव्ह्यूज काय येतात ते. त्यावेळेला आता ते खाल्ल्यानंतर त्यांचे मन अगदी तृप्त होऊन जाते आणि सगळे इन्व्हेस्टर ईश्वरीच्या हातचं कौतुक करतात खाऊन आणि म्हणतात की "वा, म्हणजे वहिनी, हा जो काही तुम्ही गाजरचा हलवा बनवला एकदम अप्रतिम झाला आहे, एकदम टेस्टी. याच्यासारखा हलवा आम्ही अगोदर कुठेही खाल्ला नव्हता. खरंच अगदी तुमच्या हातामध्ये साक्षात अन्नपूर्णा आहे. खूप छान. म्हणजे तुम्ही आम्हाला येऊनमध्येच जे काही खाऊ घातलं ना, त्यामुळे खरंच खूप मन प्रसन्न झालं आणि बरं वाटलं आम्हाला. आणि खरं तर म्हणजे हे खाल्ल्याने आईच्या हातच्या चवीची आठवण झाली." तेव्हा ईश्वरी म्हणते की "हो ना, मला तुम्हाला हेच सुचवायचं होतं सर, की हे खाल्ल्यानंतर तुम्हाला असं वाटलं ना, की हे सगळं म्हणजे हे खूप युनिक आहे किंवा याला काहीतरी पर्सनल टच आहे, म्हणजे या गाजरच्या हलव्याला प्रत्येकाच्या काही ना काहीतरी आठवणी जोडलेल्या असतील, बरोबर की नाही? आता तुमची ही मीटिंग चालू असताना तुम्ही ही कॉफी आणि हे कोरडे बिस्किट हे तुम्हाला इतक्या टचमध्ये नाही वाटणार, जे की हा गाजरचा हलवा वाटला. म्हणजे कसं आहे ना, तुम्हाला असं वाटलं असेल की याच्याशी माझं काहीतरी जुनं कनेक्शन आहे. तसंच मला असं वाटतं की हे जे काही आपलं विंटर कलेक्शन आहे ना, त्याच्याशी म्हणजेच मार्केटमध्ये असं वाटलं पाहिजे की हे कनेक्शन म्हणजे याच्याशी काहीतरी आपलं पुराणं कनेक्शन आहे. असं काहीतरी त्यांना वाटलं पाहिजे. म्हणजे घेणाऱ्यालाही तेव्हा वाटेल की आपलं काहीतरी बॉन्ड आहे. असंच काहीतरी याबद्दल कॅचलाईन तयार केली पाहिजे. म्हणजे समोरच्या ना मनाला जाऊन ना सर ते एकदम भिडलं पाहिजे. आणि जर तेव्हा ते भिडेल ना तेव्हाच लोकं आपले प्रोडक्ट विकत घेतील असं मला वाटतं. तेव्हा लावण्याला खरं तर तिचा पॉईंट काही समजत नसतो. मग ईश्वरीला सगळे इन्व्हेस्टर बोलतात की "ठीक आहे, मिस्टर राजेश शिर्के, त्यांना बोलू द्या जे काही बोलायचे. त्यांच्याकडून नवीन काहीतरी आयडिया मिळू शकेल." तेव्हा ईश्वरी म्हणते की "मलाही असंच वाटतंय की जी कॅचलाईन असेल ना, ती अशी असली पाहिजे की काहीतरी मातीशी जोडणारी. म्हणजे आपलं हे जे काही नवीन विंटर कलेक्शन आहे ना, त्याची मातीशी नाळ जोडली गेली पाहिजे असं वाटतं.
कसली तरी गोष्ट आहे जी कमी पडते. पण एकदा की जे समोरच्याच्या म्हणजेच प्रेक्षकांच्या मनाला भिडेल ना, तेव्हाच मात्र ती पुढे जाईल. अर्णव आता आनंदाने तिच्याकडे बघत असतो. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत. वल्लरी विचारत असते की लावण्या, काय गं, त्या कलेक्शनविषयी काहीतरी लॉस झाला असे ऐकले मी. म्हणजे हे कसं काय घडलं? तेव्हा लगेचच लावण्या तिला म्हणत असते की हो मामी, तुम्ही ऐकलं ते एकदम करेक्ट आहे आणि ते घडवून आणण्याच्या मागे माझा हात होता. म्हणजे हे जे सगळं काही लॉस आता तो भोगतोय ना, हे सगळं फक्त माझ्यामुळे झालं आहे. विंटर कलेक्शन लॉस हा मी घडवून आणलेला आहे. हा माझा प्लॅनिंग आहे. हे ऐकल्यावर वल्लरीला जबरदस्त धक्का बसतो. ती म्हणते की काय, हे सगळं तू घडवून आणलं आहेस? तिला तर आता धक्काच बसतो. तर इथे आता पत्रकार आलेले असतात. सगळी मीटिंग सुरू असते आणि इन्व्हेस्टर म्हणत असतात की तुमची कॅचलाईन काय असणार आहे मिस्टर राजेश शिर्के? तेव्हा मग मीडियावाले म्हणतात की काय, अजून या ब्रँडविषयी कॅचलाईन पण तुमची तयार झालेली नाही आहे. लवकरात लवकर कॅचलाईन तयार करायला हवी, असं आता मीडियावाले किंवा सगळे पत्रकार जे आलेले असतात ते अर्णवभोवती घोळका करून असतात. तर इथे आता काय बोलावं हे अर्णवला काहीही समजत नसतं. कारण की अजूनही कॅचलाईन ही तयार झालेली नसते आणि जे बाहेरचे समोरचे लोक बोलत असतात त्यामुळे अर्णवला आता खूपच जास्त राग येत असतो. तर इथे आता लावण्या ही ईश्वरीला सांगत असते की हे बघ, लक्षात ठेव, हा जो काही लॉस झाला आहे ना आणि AR हे जे काही भोगणार, ही जी सात्विक फॅशन आहे ना ती बंद होणार. या ARला झिरोपासून झिरो बनवण्याचं काम मी करणार. त्याच्याकडे काहीच नसणार. सात्विक फॅशन बंद करण्याची वेळ त्याच्यावर येणार आणि तो भिकेला लागणार. त्याचं घरबीर सगळं विकलं जाणार. हे सगळं मी घडवणार आहे. समजलं? ही लावण्या. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की लक्षात ठेवा लावण्या मॅडम, जोपर्यंत ही ईश्वरी जिवंत आहे ना, तोपर्यंत ती अर्णव सरांच्या बाबतीत काहीही चुकीचं घडू देणार नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, हे जे काही वागताय ते आधी बंद करा, असं ईश्वरी दम देते. नेमकं पुढे काय घडणार पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब